तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूर येथे आदिवासी महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न पुन्हा एकदा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित राहिला आहे। 13 डिसेंबर 2025 रोजी आमदार चैनसुख संचेती यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयात बैठक ठेवण्यात आली होती, मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकच रद्द झाली। भ्रमध्वनीवरून 1 जानेवारी 2026 रोजी नवी तारीख देण्यात आल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। आता 1 जानेवारी रोजी ही बैठक झाली नाही किंवा ठोस निर्णय लागला नाही तर आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज आम्ही एक आदिवासी कोळी महादेव जमातीची बैठक माननीय आमदार चैनसुखजी संचेती यांनी आणि SDM साहेबांनी दोघांनी चर्चा करून आम्हाला आजची वेळ दिली होती। पण आजच्या दिलेल्या वेळेत आमदार साहेबांनी आणि SDM साहेबांनी सुद्धा इथं उपस्थिती दाखवली नाही। आमदार साहेब जरी आले तरी त्यांना आमचे फक्त अश्रुपुष्णाचे काम केलेले आहे, पण आमच्या जात प्रमाणपत्राचा किंवा इतर कुठलाही प्रश्न आमचा मार्गी लागलेला नाही। तरी त्यांनी आम्हाला पुढील 1 तारीख आमच्या बैठकीसाठी दिलेली आहे। त्या दिवशी ते आमच्या प्रमाणपत्राचा जो काही विचार करतील आणि त्यातून जो मार्ग निघेल तो मार्ग जर आमच्या बाजूने लागला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, अन्यथा त्या दिवशी जर आमच्या बाजूने तो निर्णय लागला नाही तर त्या दिवशी आम्ही आमचा निर्णय अंतिम राहील। सातपुडा पर्वतातील रांगेमध्ये आणि अजिंठा लेणीच्या घाटामध्ये राहणारा, या पायम घाटामध्ये राहणारा हा प्रत्येक कोळी समाजाचा बांधव हा महादेव कोळी आहे। हा यांचा इतिहास आहे आणि म्हणून यांना सर्वांना ST कॅटेगरीचे दाखले देण्यात यावे आणि त्या सर्व सवलती यांना देण्यात याव्या। मुलं मुली त्यांच्या शिक्षणाकरता आवश्यक ज्या काही फॅसिलिटी आहे ते सर्व देण्यात याव्या, अशा प्रकारची यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याकरता त्या सर्वांनी आज इथे येऊन मलकापूरचे जे आहेत संतोष शिंदे त्यांनी वेळ दिला होता आणि कोर्टातून आलेले जे दाखले आहेत या लोकांना मिळाले त्या सर्वांना यांनी ST कॅटेगरीचे दाखले दिलेले आहेत। तसंच यांना कोर्टातून न येता यांच्या मागण्या जर योग्य आणि रास्त आहे तर त्यांना तसेच ST कॅटेगरीचे दाखले देण्यात यावे, हीच प्रमुख मागणी आहे। मग त्यांना सर्व सवलती ज्या आहेत ST कॅटेगरीच्या आदिवासी विभागाच्या त्या लागू होतील। एवढ्याकरता त्यांनी केलेला हा प्रपंच आहे, त्याच्याकरता माझं पूर्ण समर्थन आहे। मी त्यांच्या पाठीशी आहे।